लाडकी बहीण योजना नवीन अपडेट. फक्त 2 कागदपत्र जमा करा, लगेच पैसे होणार जमा. लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आज 9 फेब्रुवारी तुम्ही बघत आहात. तर लाडकी बहीण योजनेबद्दल सगळ्यात महत्त्वाचे अपडेट. 15 जिल्हे यादी झालेली आहे मंजूर. फक्त 2 कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत. लगेच तुम्हाला पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचे ही अपडेट आहे. आत्तापर्यंत आपण जर बघितलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे. कारण जर तुम्ही हे 2 कागदपत्र जमा नाही केले तर तुम्हाला इथून पुढचे एकही हप्ता येणार नाही. सोबत फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुम्हाला जर अजून जानेवारीचा हप्ता आला नसेल तर ते सुद्धा येणार आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे. लाडकी बहिणीचे पैसे मिळणे सुरू झालेलं आहे. काही क्षणातच तुमच्या खात्यावरती सुद्धा पैसे झालेल्याचा मेसेज हा येणार आहे. तुमच्या सुद्धा मोबाईलवरती हा सगळा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट येत आहे, जे आदित्य तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे. आता तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की जवळपास सगळ्यांच्या खात्यावरती आता 10,500 रुपये हे तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत की 10,500 रुपये हे जमा झालेले आहेत. जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्ही बघू शकता इथं कुठल्या तारखेला, तर 24 तारखेला आपल्याला इथं जमा झालेला पाहायला मिळतोय. दिसतंय तुम्हाला 1,500 रुपये इथं पेड. तुम्ही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जर बघितली तर इथं तुम्हाला अशा प्रकारचं लॉग इन केल्यानंतर तुमचं जे अमाऊंट आहे, टोटल अमाऊंट किती भेटलं तुम्हाला आतापर्यंत 10,500. आणि इथं तुम्हाला मी दाखवतोय जानेवारीचा जो हप्ता आहे तो इथं जानेवारीचा हप्ता बघू शकता. इथं टोटल तुमचे किती रुपये भेटले आतापर्यंत हे सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहे. 10,500 रुपये तुम्हाला इथं मिळालेले आहेत. बरोबर, सगळ्यांना मिळाले असतील अशी आशा करतो. बरोबर, सगळ्यांना मिळालेत. ज्यांना नाही मिळाले त्यांनी जानेवारीचा हप्ता आलेला नाही असं लिहायचं आहे, पटकन लिहायचं आहे. आणि तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आता मी 3 अपडेट देणार आहे, जिथं एकनाथ शिंदे, आदित्य तटकरे मॅडम आणि स्वतः अजितदादा पवार यांनी सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत. मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट्स हे दिलेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स इथं जमा करायचे आहेत. ते 2 डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. ते 2 डॉक्युमेंट्स असले की तुम्हाला 100% तिथं लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. 2 कागदपत्र कोणते आहेत, काय आहेत, डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. 2 कागदपत्र खूप महत्त्वाचे असतील. जर तुम्हाला इथून पुढे तुमची जर योजना चालू ठेवायची असेल तर ते सगळं व्यवस्थित कसं करायचं आहे, काय करायचं आहे, डिटेल माहिती आपण बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघा, जर तुम्ही व्हिडिओ शेअर नाही केला तर लाडक्या बहिणीपर्यंत खरी माहिती पोहोचणार नाही, त्यांना काय करायचं कळणार नाही. आणि तुमची जी काही बहीण असेल किंवा ताई असेल, आत्या असेल, मावशी असेल, हिला जर हे माहीत नसेल तर तिचं नाव तिथून काढलं जाणार आहे आणि त्यांना पैसे येणं बंद होतील. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या ताईला, आपल्या मावशीला, आत्याला, बहिणीला सगळ्यांना पैसे चालू राहायला पाहिजे तर हा व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपला शेअर करा. त्यांचे ग्रुप्स असतील त्या ग्रुप्सवरती शेअर करा, फेसबुकला शेअर करा आणि टेलिग्रामवरती हा जास्तीत जास्त शेअर करा. बघा, आदित्य तटकरे मॅडम यांनी सगळ्यात मोठी गोष्ट आता केलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. परंतु इथे एक सगळ्यात मोठं त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासूनच सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. लक्षात घ्या, 15 तासापूर्वी आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विट केलेलं आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, मेसेज ट्विटरवरती त्यांनी सांगितलं असं आहे की आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना जानेवारीपासूनच हप्ता येणार नाही. जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला आता यादीतून काढलेलं आहे. लक्षात घ्या, लाभ तुमचा परत घेतला जाणार नाही. जर तुम्हाला 9,500 रुपये आले असतील किंवा 9,000 आले असतील, बरोबर 9,000च आले असतील, कारण आपण जर बघितलं तर इथं जर आपण बघितलं तर 10,500 टोटल होतात. म्हणजे 9,000 अगोदर आले होते सगळ्यांना, बरोबर डिसेंबरपर्यंतचे हप्ते सगळ्यांना आले होते, परंतु जानेवारीचा हप्ता हा आलेला नाही. त्यामुळे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांना आता जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांना आता पुढे हप्ते त्यांचे बंद झालेले आहेत. कारण जानेवारी महिन्यापासून तुमचा जो हप्ता आहे तो निधी वितरित केला जाणार नाही, कारण तुम्हाला अपात्र ठरलेला आहे. आता अपात्र ठरलेल्याची कारणं मी तुम्हाला 4 प्रमुख कारणं सांगतोय. पहिलं कारण जे त्यांनी आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे ते 4 चाकी वाहन ज्या लाडक्या बहिणीकडे आहे, ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, अशा 4 चाकी असलेल्या लाडक्या बहिणींना तिथे पैसे येणार नाहीत असं लक्षात घ्या. संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित पहा, कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी 15 तासापूर्वी हे स्वतः सांगितलेलं आहे की आता जानेवारीचा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांना जानेवारीचा हप्ता पण येणार नाही आणि इथून पुढे त्यांना एकही हप्ता आता येणार नाही.
म्हणजे तुम्हाला डिसेंबरपर्यंतचेच हप्ते आलेले आहेत, परंतु मागचे हप्ते तुमच्याकडून वापस घेतले जाणार नाही, टेन्शन घेऊ नका. दिलेला लाभ हा परत घेतला जाणार नाही, परंतु इथून पुढचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला आता येणार नाहीत. फेब्रुवारीचा हप्ता असेल, मार्चचा असेल किंवा जानेवारीचा, हा येणार नाही. लक्षात घ्या, ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी वाटसुद्धा बघू नये, तुम्हाला पैसे आता येणार नाहीत. आणि फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता आता तुमचे सगळं म्हणजे नावच तुमचं काढलेलं आहे, नावच यादीतून बाहेर काढलेला आहे. तुमचा फॉर्म हा आता म्हणजे तिथं रद्द करण्यात आलेला आहे थोडक्यात. त्यामुळं ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी वाट बघू नये, तुम्हाला काही आता इथं पैसे येणार नाहीत. समजलं. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी, की आम्ही कोणाचीही बँक खात्यातून जे पैसे गेलेले आहेत त्यांचे आम्ही पैसे वापस घेणार नाहीत, यांनी नोंद घ्यायची आहे. सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यायची आहे. कळलं. जुलै आता डिसेंबरपर्यंत सगळ्यांना मिळाले असतील, बरोबर. भरपूर जणांना डिसेंबरपर्यंत पैसे मिळाले असतील, परंतु जानेवारीचा हप्ता नाही आलेला आहे. तर जानेवारीचा हप्ता याच्या मागचे कारण काय? 4 चाकी वाहन असणं, तुमचं इन्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त असणं, तिसरं म्हणजे तुम्ही कुठंतरी नोकरीला असणं, तुमची चांगली पगार आहे, नोकरीला आहेत, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असणं, किंवा तुम्ही तुमच्या घरात कोणीतरी इन्कम टॅक्स भरत असणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्वतः तुम्ही नोकरीला असणं, तुमची स्वतःची सुद्धा तुमच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणं. लक्षात घ्या, हे डेटा सगळं सरकार गोळा करते. कारण बघा, 4 चाकी ज्याच्याकडे आहे ते RTOकडनंच डेटा घेत आहे. ज्याचा RTOकडनं डेटा घेत असल्यामुळे तुमचं नावावर आहे का नाही, तुमच्या पतीच्या नावावर जरी गाडी असली तरी तिथं कळत आहे त्यांना. पतीच्या असू द्या, वडिलांच्या असू द्या, जे कुणाच्या नावावर असेल ते तुमच्या कुटुंबासाठीच आहे ना, मग ते तिथून कट केलं जात आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे. बाकी आता मी तुम्हाला सांगतो आहे की बाकीचे 2 कागदपत्र कोणते आहेत ते तुम्हाला जमा करायचे आहेत. बघा, तुमची ज्यावेळेस पडताळणी होत आहे त्या पडताळणीनंतर तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज येतील मोबाईलवरती. कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु आधी यादीत नाव आहे की नाही हे तुम्हाला सांगतोय. ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांना तर यादीतनं नाव काढलेलंच आहे, लक्षात घ्या. परंतु तुमचं सुद्धा नाव काढलं जाऊ शकतं. जर तुम्ही हे 2 कागदपत्र नाही दिली तर तुमचं सुद्धा फेब्रुवारीच्या यादीतून नाव बाहेर काढलं जाऊ शकतं. पहिलं म्हणजे ज्यावेळेस तुमच्या घरी लाडकी बहीण योजनेसाठी काही अधिकारी येतील किंवा अंगणवाडी का सेविका येतील तर तुमच्याकडे तुमचं उत्पन्नाचा दाखला असणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला यादीतून बाहेर काढलं जाईल. त्यामुळं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. उद्याच्या उद्या उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड, हे तिन्ही, रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही अपडेटेड पाहिजे. त्यांची EKYC झालेली पाहिजे. रेशन कार्डची जर EKYC झालेली नसेल तर तुमचा हप्ता हा बंद होणार आहे. आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती जर वेगवेगळी असेल तरीसुद्धा तुमचं नाव हे यादीतून बाहेर काढलं जाणार आहे. त्यामुळे आधार कार्ड, रेशन कार्ड अपडेट करून घ्या. उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर तुमचं पॅन कार्डसुद्धा असेल तर पॅन कार्ड पण ठेवा, कारण इन्कम टॅक्स तुम्ही भरता का नाही ते पॅन कार्डवरनं समजतं. तर ते पॅन कार्डसुद्धा तुम्हाला तयार ठेवावं लागणार आहेत. ह्या 4 गोष्टी लक्षात घ्या, तुम्हाला तयार ठेवायच्या आहेत. कारण वारंवार तुम्हाला सांगण्यात येत आहे की अंगणवाडी का सेविका आणि काही महिला व बालकल्याण विकास यांचे अधिकारी तुमच्या घरी येऊन सुद्धा चौकशी करू शकतात. तर त्यावेळेस तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला मी सांगतो आहे की कोणते ते जिल्हे आहेत ज्यांची यादी आता तयार झालेली आहे. बघा, आता लक्षात घ्या, मी ज्यावेळेस सांगतो जिल्हे त्यामध्ये असं नाही की पूर्ण जिल्हा तयार आहे. त्याच्यामधले काही प्रमाणातच पडताळणी झालेल्या आहेत, अजून पडताळणी सुरू आहेत आणि ते पडताळणी अजून 8 दिवस पुढे चालूच राहतील. त्यामुळे लक्षात घ्या, असं नाही की पुणे जिल्हा मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या चौकशी झालेल्या आहेत. त्यातल्या काही बऱ्याचशा चौकशी झालेल्या आहेत, भरपूर अजून राहिलेल्या आहेत. तर तुम्हाला सांगतोय, पुणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड आणि इकडं वर्धा, यवतमाळ अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटपाची सुद्धा सुरुवात तिथं होणार आहे. लक्षात आलं. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि तुमचे काही नवीन प्रश्न असतील, लाडकी बहीण योजना असू द्या, PM किसान योजना असू द्या किंवा लेक लाडकी योजना असू द्या. ह्या लेक लाडकी योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की 1 लाख रुपये आपल्याला लाडक्या लेकींना मिळतात. जर ज्यांना मुलगी आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे लेक लाडकी योजनेमध्ये तुम्हाला 1 लाख रुपये हे तिथं मिळत आहेत तुमच्या मुलीसाठी. तर तो सुद्धा अर्ज तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन भरू शकता. काही प्रॉब्लेम असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.